मोबाईल तुझ्या बहिणीला कार्यकर्ता आहे बीजेपीचा कार्यकर्ता आहे। सभाच्या गाड्या ते जे मोठीवाली गाडी आहे ना ते पुरी डुबली होती। असा विभाग आहे असा विभाग असा पट्टा जाऊ द्या। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। जवळपास 550 ते 600 मिलीमीटर पावसाची सध्या पण आतापर्यंत नोंद झालेली आहे। तसंच चंद्रपूर इरे धरणाचा सुद्धा काल संध्याकाळच्या सुमारास 7ही दरवाजे उघडण्यात आले आणि तसंच चंद्रपूर शहरालगत असलेलं 20 किलोमीटर अंतरावर असलेलं चिचपल्ली हे गाव आहे। या गावामध्ये पहाटेच्या जवळपास 3 ते 4 वाजताच्या सुमारासामध्ये तलाव जो फुटलाय। आता आपण सध्या त्या तलावाच्या जवळ आहे। तुम्ही बघू शकता की हेच ते तलाव आहे। या तलावाच्या ज्या पहार म्हणतात त्याला, पहार जे आहे ते फुटल्यामुळे त्याच तलावाच्या 2 पारी फुटल्यामुळे या गावात पहाटेच्या सुमारास अचानक पाणी शिरलं आणि या गावातील जवळपास 150 ते 200 जे घर आहे ते पाण्याच्या खाली आलेत। आज शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। तसंच या गावातील घरातील डॉक्युमेंट असेल, त्यांचे कपडे असेल, अनाज असेल किंवा त्यांचे बकऱ्या असेल त्या ज्या वाहून चालल्या गेल्या आहेत। तसंच आता हा जो तलाव आहे या तलावाला सध्या धबधब्याचं रूप जे आहे ते निर्माण झालेलं आहे, ते दिसत आहे, धबधबा असल्यासारखं इथे वाटत आहे। आणि प्रशासनाला या घटनेची माहिती होताच प्रशासन जवळपास 6 ते 6:30च्या सुमारास तात्काळ इथे पोहोचून पंचनामे करण्याचं त्यांनी काम सुरू केलेलं आहे। तलाव रात्री 4 वाजता फुटला। 4 वाजता फुटण्याची घटना का होणार, तिथं जो 2 तलावाचा संगम आहे मधामध्ये तिथं भोंग्याला पुरा कचरा जाम झाला जंगलाचा पुरा येऊन, आणि डिपार्टमेंट मध्ये वरतून मध्ये प्रत्येक नाल्याले हे केले टाके म्हणजे आडवे हे केले, पुरा पाणी जंगलाचा तलावात आला, ओव्हर प्रेशर तलाव झाला पुरा। तलावाच्या वरून पाणी फेकायला लागला आणि वरून इकडून पाणी फेकायला लागला। पाणी फेकल्याच्या तलावाले तो तलाव सांभाळला नाही, तलाव मधात 2 जागी फुटला। तलावावर प्रेशर पडते, प्रेशर पडल्याच्या नंतर तलाव फुटून जाते। मागच्या वर्षी मी सांगितलं तलाव फुटला होता, माती टांगा, खोलीकरण करा, तुरमा चांगले बनवा, अजिबात कोणी लक्ष नाही दिले। हे आपले ना कार्यकर्ते लक्ष दिले ना कोणीच दिले। गाववाले तर काही करू शकतच नाही, हे सगळे करणार तर कोण, आपल्या वरचे शासनच करणार। नुकसान आमचे पुरे शेती वाहून गेली आहे, शेतीचा भरण पडला, धानाचे ढोल्या वाहून गेले, धान नुकसान गेला, घरं पडले आहेत, हे नुकसान झाले आहे। याचे दीक्षेचा तुम्ही घ्या। ढोलीभर धानाचे नुकसान झाले, 2-4 कट्टे काकण तांदळाचे झाले, आणि उडीद मूग हरभरे तेवढे कटन गेलं। पूर्ण फ्रीज टीव्ही हे तिखट मीठ सगळं पोहायला लागलं, डबे डुबे तांदूळ गेले, सगळे पूर्ण घराचे नुकसान। आता पहाटेच्या सुमारास तलाव फुटल्यामुळे 100-1 घरांमध्ये पाणी गेलं होतं आणि त्या अनुषंगाने काही शेळ्या मृत झालेल्या आहेत असं प्रथमदर्शनी आढळून आलेलं आहे। त्याच्याबद्दल पंचनामे करण्याचे आपण आदेश दिलेले आहे। आता सध्या पाणी कमी होत आहे, पण तरीही आपण लोकांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। इथं जिल्हा परिषदची जी शाळा आहे त्या ठिकाणी आपण त्यांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करत आहोत। कॉम्पेन्सेशनच्या दृष्टिकोनातून जे आपले नॉर्म्स आहेत, नैसर्गिक आपत्तीचे नॉर्म्स, त्याच्या अनुषंगाने आपण पंचनामे पण केलेले आहेत। पंचनामे आता काही सुरू आहेत आणि त्याच्यात मदत देण्याची कारवाई लगेच तात्काळ 1-2 दिवसामध्ये चालू करण्यात येईल।
झालं? चंद्रपूर शहरालगत असलेलं चंद्रपूर शहराजवळ 20 किलोमीटर अंतरावर असलेलं चिचपल्ली हे गाव आहे. या गावातले जे तलाव आहेत, 2 तलाव रात्री पहाटेच्या सुमारास फुटल्यामुळे या गावामध्ये तलावाचं जे पाणी आहे ते शिरलं आहे. त्याच्यात जवळपास 150 ते 200 जे घर आहेत ते पूर्ण जलमय झालेले आहेत. त्यात आपण आता एका घरामध्ये आहे, त्या घरातील एक बकरी जी आहे या पुराच्या पाण्यामध्ये पूर्ण तिचा मृत्यू झालेला आहे. असं चित्र घरातले महत्वाचे डॉक्युमेंट असेल, त्यांचे राहण्याची जे खाट असेल, त्या सगळ्या ज्या त्या ओल्या झाल्या आहेत. जवळपास कमरेपेक्षा म्हणजे 6 फुटाच्या वरती या घरामध्ये पाणी होतं. तसंच या घरातील जे अनाज आहे ते सगळे भांडे आहेत ते सगळे अस्ताव्यस्त झाले आहेत. अनेक गोष्टी इथल्या वाहून गेल्या आहेत. त्यांचे महत्वाचे डॉक्युमेंट असेल, त्यांचे वस्तू असेल किंवा त्यांचे जे खाचे जे तांदूळ असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनेक वाहून गेल्या आहेत. काही भिजून आहेत. डॉक्युमेंट ची जर व्यवस्था हे बघितलं तर डॉक्युमेंट सगळे ओले चिंब झालेले आहे. असं चित्र तुम्ही पाहू शकता की या इथे सगळं जे आहे पूर्ण पाण्यामध्ये तरंगताचे जे भांडे आहेत ते सगळे तरंगत आहे. हे सगळं विराजक चित्र जे बघून जरा धक्कादायक आहे. आणि जवळपास 3 ते 4 तास या घरातली जी महिला आहे ते पाण्यात तशा बसून असल्याचं ते सुद्धा बघायला मिळतं. त्या गाड्या ते जे मोठीवाली गाडी आहे ना ते पुरी डुबली होती. असा विभाग आहे, असा विभाग असा पट्टा जाऊ द्या. चंद्रपुरात मागील 3 दिवसापासून खूप मोठा म्हणजे मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यातही अनेक गावांमध्ये नुकसान झालेलं आहे. त्यातच चंद्रपूर शहराला लागत असलेला 20 किलोमीटर वरती असलेला चिचपल्ली हे गाव आहे. या गावातील पहाटेच्या सुमारास एक तलाव आहे, ते तलाव फुटल्यामुळे पूर्ण गावामध्ये जलमय झालेला आहे. त्यातच एका शेतकऱ्याच्या घरामध्ये असलेले 50 ज्या बकऱ्या होत्या त्यापैकी 45 ज्या बकऱ्या आहेत त्या वाहून गेल्या आहेत. त्यात काही 5 ते 6 बकऱ्या इथे राहिलेल्या आहेत आणि अनेक बकऱ्या मरून गेलेल्या सुद्धा इथे असं बघायला दिसत आहेत. त्यातही या गावामध्ये जवळपास 2000 ते 3000 च्या लोकांची जी वस्ती आहे, त्यात 150 घराला या पाण्याचा जो आहे फटका बसलेला आहे. या पाण्यामुळे त्या घरातील अनाज असेल, तांदूळ असेल, त्यांचे कपडे असेल किंवा त्यांचे भांडे, त्यांचे कपडे, सगळ्याच गोष्टी त्याचं खूप मोठं नुकसान इथं झालेलं आहे. आणि जे पाणी जे आहे मागील 4 तासापासून सतत इथे वाहत आहे आणि पाण्याची जी पातळी आहे ती वाढतच जात असल्याचं जे चित्र आहे ते बघायला मिळत आहे. अभिषेक भटपलियार, NDTV मराठी, चंद्रपूर.